वांग्याची भाजी जर अशा प्रकारे बनवली तर घरी अगदी आठवड्यातून एकदा काय तर दोनदासुद्धा वांग्याची भाजी आपण बनवू शकतो. व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन प्रत्येकालाच ही भाजी मनापासून आवडेल, इतकी अप्रतिम असते ही चवीला. रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे आपण मोठं वांगं घेतले, ते आपल्याला मोठ्या स्लाईसमध्ये कट करायचे. 7 ते 8 मिरच्या पाण्यामध्ये 15 मिनिटापूर्वी भिजत घातल्या होत्या, त्या घ्यायच्या आहेत. थोडीशी चिंच भिजत घातली होती, ती घ्यायची. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला याची पेस्ट करायची आहे. वांग्याला अशा प्रकारे आपण चिरा पाडून घेणार आहोत आणि आपण जी पेस्ट बनवली होती ती आपल्याला ह्याच्यावर स्प्रेड करायची आहे. त्यानंतर जी एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ आणि मीठ टाकलं होतं ते आपल्याला वांग्यावरती स्प्रिंकल करायचं आहे. पॅन गरम केला आहे, त्यात तेल टाकलं आहे, त्याच्यावरती आपल्याला वांगं ठेवायचे आणि मसाला जो आहे, जी पेस्ट आपण बनवली होती ती वरच्या साईडला आपण लावायची आणि आपलं पीठ तांदळाचं ह्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी आपण हे वांगं पलटी करू. झाकण न ठेवताच हे आपल्याला वांगं शिजवायचं आहे, अगदी मंद आचेवर. त्यानंतर थोडंसं आपण याच्यावर तेल टाकू आणि अगदी 3-4 मिनिटांनी चेक करू वांगं मस्त शिजलेलं आहे. आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, अप्रतिम असते चवीला. आणि आवडलीच तर लाईक करा.